Welcome students in the third part of the lesson Natural Resources. Students, in the previous videos we have learned about minerals and ores which are the natural resources in the earth's crust. Now in this video we are going to learn about fuels. Students, various substances are used in day-to-day life for generating energy. These substances are called fuels. दैनंदिन वापरामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी म्हणजे टू जनरेट एनर्जी यासाठी विविध पदार्थ वापरले जातात आणि अशा या पदार्थांना इंधने म्हणजेच फ्युएल असे म्हटले जाते. फ्युएल्स आर फाउंड इन द सॉलिड, लिक्विड और गॅशियस स्टेट. आणि ही इंधने आपल्याला 3 अवस्थांमध्ये आढळून येतात: सॉलिड, लिक्विड आणि गॅस. सो लेट्स अंडरस्टँड द टाइप्स ऑफ फ्युएल विथ सम एक्झाम्पल्स. Fuels are of 3 main types. They are solid fuels, example wood, coal, charcoal, etc. Liquid fuels, example kerosene, petrol, diesel, etc. Gaseous fuels, example CNG, LPG, biogas, hydrogen, etc. So these are the 3 types of fuels. Now students, let's learn about the important fuel which is in the solid form, that is coal. Millions of years ago, forests got buried underground as a result of certain natural events. लाखो वर्षांपूर्वी नैसर्गिक घडामोडींमुळे जंगले ही जमिनीत गाडली गेली. लेयर्स ऑफ सॉइल केप्ट गेटिंग डिपॉझिटेड ओव्हर देम आणि त्यांच्यावर मातीचे थर जमा होत गेले. The very high pressure from above and the heat from the earth's interior slowly transform the buried plants into fuel. आणि हे मातीचे थर जमा झाले आणि वरून प्रचंड दाब व पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा परिणाम होऊन गाडल्या गेलेल्या वनस्पतींचे रूपांतर हळूहळू इंधनात म्हणजे फ्युएलमध्ये झाले. And coal was thus formed from the remains of those plants, and that is why coal is said to be a fossil fuel. आणि या वनस्पतींच्या अवशेषांपासून दगडी कोळसा म्हणजेच कोल तयार झाला आणि म्हणूनच या कोळशाला किंवा या कोलला आपण फॉसिल फ्युएल असे म्हणतो, म्हणजे जीवाश्म इंधन असे म्हणतो. आता फॉसिल फ्युएल यामध्ये फ्युएल या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे, बट व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॉसिल फ्युएल ते आपण आता पाहूया. फॉसिल्स. Fossils are the preserved remains of dead organisms in rock. Fossils are the signs of their existence left behind by organisms that got buried billions of years ago. Sometimes impressions of the organisms are seen on the surfaces of coal and stones. Fossils, ज्याला मराठीमध्ये जीवाश्म असे म्हणतात. जीव म्हणजे सजीव सृष्टी आणि अश्म म्हणजे दगड. मग जीवाश्म म्हणजे काय, तर त्या जीवाचे दगडात झालेले रूपांतर, त्याला म्हणायचं फॉसिल्स. आणि हे जीवाश्म म्हणजे लाखो वर्षांपूर्वी गाडल्या गेलेल्या सजीवांनी मागे ठेवलेल्या आपल्या अस्तित्वाच्या खुणा आहेत. बघा मुलांनो, या ठिकाणी फॉसिल्स म्हणजे तुम्हाला जे हे खुणा दिसत आहेत, या खुणा काय आहेत, तर ह्या सजीव सृष्टीच्या जे गाडले गेलेले सजीव आहेत त्यांनी त्यांच्या मागे ठेवलेले या खुणा आहेत. आणि काही वेळा या सजीवांचे ठसे हे कोळशाच्या किंवा दगडांच्या पृष्ठभागावर आपल्याला दिसतात, तर त्याला म्हणतात फॉसिल. आणि अशा प्रकारे फॉसिल फ्युएल याची माहिती आपण आता घेतलेली आहे. नाउ स्टुडंट्स, लेट्स लर्न अबाउट द इम्पॉर्टंट फ्युएल दॅट इज कोल. कोल इज फाउंड इन माइन्स, म्हणजे कोळसा जो आहे तो आपल्याला खाणीमध्ये आढळतो. पीट, लिग्नाइट, लिग्नाइट मीन्स ब्राउन कोल, बिट्युमिनस कोल, अँथ्रेसाइट आर द व्हेरियस टाइप्स ऑफ कोल. बघा, या कोलचे म्हणजे दगडी कोळशाचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. पीट, लिग्नाइट, बिट्युमिनस कोल आणि अँथ्रासाइट. हे अँथ्रासाइट इज द कोल ऑफ द हायेस्ट ग्रेड आणि यातील अँथ्रासाइट नावाचा हा एकदम उच्च प्रतीचा कोळसा आहे. कोल इज इन अ वे अ स्टोर हाऊस ऑफ कार्बन.
हा जो दगडी कोळसा आहे म्हणजेच कोल हा एक प्रकारे कार्बनचा साठाच असतो. इट इज बर्न्ड टू ऑब्टेन हीट एनर्जी. कोल इज यूज्ड ॲज फ्युएल अँड इट इज यूज्ड ॲज अ फ्युएल इन थर्मल पॉवर प्लॅन्ट्स. बघा, हा जो दगडी कोळसा आहे हा दगडी कोळशापासून औष्णिक ऊर्जा मिळवण्यासाठी तो जाळला जातो आणि औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये हा जो दगडी कोळसा आहे म्हणजे कोल तो इंधन म्हणून वापरला जातो. इट इज ऑल्सो यूज्ड टू रन बॉयलर्स अँड रेल्वे इंजिन्स. म्हणजे या दगडी कोळशाचा उपयोग बॉयलर्स व रेल्वे इंजिन चालवण्यासाठी देखील केला जातो. कोल इज ऑल्सो यूज्ड ॲज अ फ्युएल फॉर कुकिंग अँड फॉर बेकिंग ब्रिक्स इन किल्न्स ऑन अ लार्ज स्केल. या दगडी कोळशाचा उपयोग स्वयंपाकासाठी आणि विटा भाजण्यासाठी वीट भट्ट्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. किल्न्स म्हणजे वीट भट्टी. कोल ॲज अन एनर्जी रिसोर्स contributes greatly to industrial development. The gaseous fuel, the producer gas and water gas are obtained from coal. म्हणजे दगडी कोळशापासून प्रोड्युसर गॅस व वॉटर गॅस या वायुरूप इंधनाची निर्मितीही केली जाते आणि म्हणूनच औद्योगिक विकासात हा जो दगडी कोळसा आहे म्हणजे ज्याला आपण कोल म्हणतो या ऊर्जा साधनाचे महत्त्वाचे योगदान आहे. सो दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट कोल, ज्याला आपण मराठीमध्ये दगडी कोळसा असे म्हणतो. नाव स्टुडंट्स, ऑब्झर्व द गिवन फिगर व्हेरी केअरफुली अँड देन वी कम टू नो दॅट हाऊ मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस वेअर फॉर्म. बघा, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि त्यावरून आपल्याला मिनरल ऑइल म्हणजे खनिज तेल आणि नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायू यांची निर्मिती कशी झाली ते समजते. Millions of years ago, bodies of dead sea organisms sank to the bottom of the sea. Layers of the soil and sand collected on them. लाखो वर्षांपूर्वी समुद्री जीव हे मृत झाल्यावर ते समुद्राच्या तळाशी गेले व त्यांच्यावर माती व वाळूचे थर जमा झाले. Due to the high pressure and temperature, the remains of the dead organisms were transformed into mineral oil. जास्त दाब व उष्णता यामुळे या मृत जीवांच्या अवशेषांचे खनिज तेलात रूपांतर झाले. Mineral oil is the liquid fuel formed by the decomposition of organic substances buried underground. आणि म्हणूनच जमिनीखाली गाडल्या गेलेल्या या सेंद्रिय पदार्थांच्या विघटन क्रियेतून तयार झालेले जे द्रवरूप इंधन आहे, पहा, जे लिक्विड फॉर्ममधलं जे हे फ्युएल आहे त्यालाच आपण खनिज तेल म्हणजेच मिनरल ऑइल असे म्हणतो. नाव दिस अंडरग्राउंड मिनरल ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू ऑइल वेल्स. आता हे जे खनिज तेल आहे हे भूगर्भातून विहिरीद्वारे काढले जाते. मिनरल ऑइल इज फाउंड मेनली इन ऑइल सँड्स, शेल, सँडस्टोन अँड लाईमस्टोन ॲट अ डेप्थ ऑफ अबाउट 1000 to 3000 मीटर्स. आता हे जे खनिज तेल आहे हे भूगर्भात आढळते, पण भूगर्भात प्रामुख्याने पंकाश्म, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऑइल सँड म्हणतो, शेल, सँडस्टोन म्हणजे वालुकाश्म आणि लाईमस्टोन ज्याला आपण चुनखडक म्हणतो, यामध्ये भूगर्भात सुमारे 1000 ते 3000 मीटर खोलीवर सापडते. मिनरल ऑइल इज ऑल्सो नोन ॲज पेट्रोलियम ऑर क्रूड ऑइल. या मिनरल ऑइलला आपण पेट्रोलियम किंवा क्रूड ऑइल असे देखील म्हणतो. इट इज ग्रीनिश ब्राऊन इन कलर. बघा त्याचा रंग कसा आहे, ग्रीनिश ब्राऊन. पेट्रोलियम इज अ मिक्सचर ऑफ मेनी कंपाऊंड्स मेनली ऑफ द हायड्रोकार्बन टाईप. पेट्रोलियम हे प्रामुख्याने हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगाचे मिश्रण असते. इट ऑल्सो कंटेन्स कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर. आणि यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर म्हणजे गंधक याची संयुगे देखील असतात. पेट्रोलियम इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू ऑइल वेल्स अँड रिफाईन्ड
बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन टू सेपरेट अदर कंपोनंट्स. आणि या तेलविहिरीच्या माध्यमातून या पेट्रोलियमचे उत्खनन केले जाते आणि नंतर प्रभाजी ऊर्ध्वपातन म्हणजे ज्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असे म्हणतात, या डिस्टिलेशनने त्यातील अन्य घटक हे वेगळे केले जातात. पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, ल्युब्रिकेटिंग ऑइल, टार आर ऑल ऑब्टेन्ड फ्रॉम पेट्रोलियम. आणि ह्या पेट्रोलियमपासून पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, वंगण, डांबर इत्यादी घटक मिळतात. दे आर used as fuel and for production of dyes, pesticides, perfumes and artificial fibers. आणि त्यांचा उपयोग इंधन म्हणून केला जातोच, तसेच रंग, जंतुनाशके, सुगंधी द्रव्ये, कृत्रिम धागे यांच्या निर्मितीमध्ये देखील होत असतो. सो दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट मिनरल ऑइल.